हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये. तर आई वडील आले गावाकडून, तर आले तर म्हटलं चला यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया. तर बहीण पण आली त्यांच्यासोबतच. पहिले तिच्या घरी राहिली आणि तिच्या घरून ते माझ्याकडे आले. ती बोलली चल कुठेतरी जाऊ आई वडिलाला घेऊन. छान म्हटलं तू सांग. मग ते म्हणे चल. तर तिला एक दोन वेळा ते येल होती, तर मग आम्ही गाडी बुक केली आणि तयारी वगैरे सारे घरातले कामं करून छान आम्ही इथं आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकमध्ये. तर हे यांना दाखवण्यासाठी. तर म्हटलं चला पहिले आले आहे तर थोडासा नाश्ता केला होता आम्ही. घरातले खरे कामं आवरून घेतले होते, पण थोड्या वेळानंतर आम्हाला भूक लागून गेली. तर माझी बहीण म्हणे चल पहिले आपण जेवण वगैरे करू, आई वडिलांना पण खाऊ घालू आणि नंतर तिथं जाऊ. तिथं गेली मग आपल्याला खूप खूप टाइम होऊन जाईल. तर आम्ही दोघे बहिणी त्यांना घेऊन निघाले आहे एका हॉटेलमध्ये. तिथं जवळपास थोडं चालत गेले आणि मग हॉटेल भेटली, तिथं बसले. तर ते ऑर्डर करत बसले. तर लोक आमच्या चेहऱ्यावरले डाग मधून बसले किती झाले आहे. तर तिनं ऑर्डर वगैरे केलं जेवण आणि जेवण आलं. मग नंतर आई हे बघा आई कशी त्या रोटीला हे करत आहे, घडी करून ठेवत आहे. तर काही बिर्याणी आणि काही चिकन वगैरे तिनं मागवलं. मस्त इथं आम्ही पोटभर जेवण केले आई वडिलांना मीनं पण. नंतर आता इथून आम्हाला जाणं आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयामध्ये जाऊया. पहिले भूक लागली आहे तर जेवण करून घेऊ. आई वडिलांना पण खाऊ घातलं. घरी त्यांनी थोडासा नाश्ता केला होता. मी तर काहीच खाल्लं नव्हतं. मला तर लई भूक लागली होती. तर मीच बोलली पहिली बहिणीला की चाल बाई पहिले जेवण करून घेऊ. जेवण केलं मस्त पोटभर आणि थोडी शोपा वगैरे तोंडात टाकून घेतली आणि निघाले आहे आता तिथं जाण्यासाठी. इथं आले तर इथं मस्त तुम्ही बघू शकता छान असं एक गार्डन आहे समोरच. दगडायचं आहे आणि छान असं गार्डन फुलं वगैरे बनवले आहेत इथं. जेव्हा मी पुण्यात आले होती तर तेव्हा पोरं लहान लहान होते मुलं. तर तेव्हा माझे मिस्टर आम्ही इथं आले होते. तर आता बरेच वर्ष झाले मी काही आलीच नाही. तर म्हटलं चला आईवडिलांना पण दाखवू. तर हे असं आहे इथं जागोजागी असे फडके आहेत आणि फडक्याच्या ठिकाणी आतमध्ये ज्यात मस्त असे स्टॅच्यू लावलेले आहेत. हे उन्हाच्यानं काही दिसत नाही. चला पुढे थोडंसं जाऊया. आम्ही इथं बघत बसले नाही बघा पुढे चालली पण गेली. आणि हे माईसाहेब सोबत जेव्हा बाबासाहेबांचं लग्न झालं होतं तेव्हा भंतेजी आणि हे त्यांचा दोघांचा फोटो मस्त असा स्टॅच्यू लावलेले आहेत या फडक्यामध्ये. उन्हाच्यानं थोडंसं असं दिसत नाही आहे, पण तरी पण मी फोन थोडासा पुढे नेऊन छान हे केला आहे. ते दरवाजा पण उघडायचे प्रयत्न केले पण ते पॅक असतात, ते उघडू नाही देत. तर हे मस्त असं हे गार्डन हे संविधान लिहायच्या वेळेस आणि हे काळ्या मंदिराचं सत्याग्रह जे पण स्टॅच्यू आहेत. हे बघा गांधीजी सोबत बाबासाहेबांची भेट आणि हे संविधान द्यायच्या वेळेस असे स्टॅच्यू लावलेले आहेत. असं वाटते रिअलच आहे का. जे फडके आहे समोर ते पुढेच लावलेले आहेत. हे समोर भरपूर अशी माहिती दिलेली आहे. चला आता आतमध्ये एंट्री करूया. तर हे गार्डन तुम्ही बघू शकता मस्त असं सुंदर गार्डन. इथं वॉचमन वगैरे चांगली मस्त अशी सोय होते, साफसफाई बी आहे आणि पायाजोगता आहे. कधी आलं तर इथं जायचं. आतमध्ये एंट्री केल्यानंतर पूर्ण भिंतीवर पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही एक एक माहिती वाचून त्यांनी समजू शकता. इथं पहिले इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण माहिती दिलेली आहे. पूर्ण बाबासाहेबांची पूर्ण जर्नी आहे. हे त्यांचा वडिलाचा फोटो आणि खाली त्यांची माहिती पूर्ण दिलेली आहे. आणि बहीण जी आहे आमची ते आईवडिलांना वाचू सांगत आहे आणि आम्ही व्हिडिओ बनवत आहे. तर हे वाचून त्याने सर्व डिटेल पूर्ण आईवडिलांना समजून सांगत आहे माझी बहीण. आणि ते आमचे आईवडील जे आहेत ते खूप खूप असे ह्या बाबासाहेबासाठी आणि त्यांना हे असं दाखवले आणलं आम्ही. म्हटलं चला यांना पण थोडंसं माहिती. तसे पुस्तक वगैरे आमचे बाबा वाचत राहतात आणि आईला तर पूर्ण पाली भाषातली जी वंदना आहे ते पूर्ण येते. ते मला पण येत नाही आजपर्यंत. म्हणजे आमच्या जे माहेरच्या बायका आहेत माझ्या त्या अनपढ बायका आहेत, पण वंदना वगैरे पूर्ण पाली भाषातलं पूर्ण त्यांना येते. विहारात जाणं बाबा जे आहेत माझे ग्रंथ वाचतात विहारामध्ये समजून सांगतात. बाबाला पण भरपूर नॉलेज आहे. माझे बाबा शिकलेले आहेत चांगले. मी नाही एवढी शिकेल पण माझे बाबा चांगले शिकलेले आहेत. बाबासाहेब 10वीपर्यंत इथं शिकले. तर ते बहीण सांगत होती आईला. तर बघा की बाबासाहेबांचं लग्न आणि माईसाहेबचं लग्न कोण्या वर्षी झालं होतं त्याची पूर्ण डिटेल दिली आहे. तर पूर्ण भिंतीवर हे पुरी जाणकारी आहे. जेवढे कामं आपल्या बाबासाहेबांनी केले आहेत ते पूर्ण या पोस्टामध्ये या भिंतीवर दिलेले आहे. काही फोटो ॲड करण्यासाठी आठवणी राहण्यासाठी हे आईवडिलाचे फोटो काढले मी बाबासाहेबांच्या स्टॅच्यू सोबत. आणि बहीण पण सांगत आहे चला आता थोडंसं पुढे जाऊया, नाही तर इथंच खूप खूप हे होऊन जाईल. हे फॅमिलीसोबत त्याचे फोटो, नातेवाईकासोबत, इतर लोकांसोबत, कार्यकर्त्यासोबत भरपूर असे फोटो आहेत. हे बघा इथं आतमध्ये आले. आतमध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा पूर्ण माता रमाईचा पूर्ण इथं संसार पाहायला भेटेल. जसं खुर्च्या, टेबल वगैरे सगळं सामान जे आहे ते एकदम असं जपातून साफसुथरं आणि एका काचाच्या याच्यामध्ये असं सजून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे असं आहे हे आतमधून. हे बघा वरती पण आहे, आपण वरती जाऊया. आपण पहिलेच खालचं बघून घ्या. हे असं आहे पूर्ण डिटेल दिली आहे. जसं वाचू तुम्ही लक्षात. इथं भरपूर अशी गर्दी पण राहते, पण आम्ही मधल्या दिवसात गेले होते तर जास्त गर्दी नव्हती. नाही तर संडेला खूप खूप गर्दी होती. आईवडिलाला जाणं होतं म्हणून आम्ही मधातच येऊन गेले. तर हे बघा खुर्ची, टेबल भरपूर असं पूर्ण सामान जे बाबासाहेब वापरत होते ते इथं ठेवलेलं आहे सजून छानी. जे ताटं, जेवणाचे डबे, खुर्च्या वगैरे सर्व तुम्हाला इथं पाहायला भेटेल. बाबासाहेबाचं कपडे वगैरे, शूज, बूट पॉलिशचं सामान. हे बघा जे पुराणे तांब्या पितळचे भांडे, डबे वगैरे सर्वच आहे. हे इकडल्या साईडनं पण ठेवलेलं आहे. एक छोटंसं असं हे होतं. काय आहे काय माहिती, मला काही कळलं नाही ते पण. आणि हे बघा पूर्ण सामान ठेवलेलं आहे. फोटो आहेत जुने, छत्री वगैरे पण आहे. हे बाबासाहेबांचे कपडे, शेळी, हातात पकडायची जी काठी होती ती पण ठेवलेली आहे. बघा सर्व असं लिहिलेलं आहे काय काय वस्तू आहेत. तर हे बघा शूज वगैरे ठेवलेले आहेत आणि हा बेड, अंथरूण सर्व सर्व सामान व्यवस्थित ठेवलेले आहे. फोटो आहेत ज्या वर्षी बाबासाहेब वारले होते ते फोटो पण असेच ठेवलेले आहेत. रुमाल, शाल वगैरे हे सर्व ड्रेस वगैरे, नाईट ड्रेस सर्व ठेवलेले आहेत. पुस्तकं जे बाबासाहेब वाचत होते पुस्तकं, लेट्याची जी खुर्ची आहे ते आहे. साईडला जे जुन्या पेट्या आहेत हे बघा त्या ठेवलेल्या आहेत. थोडंसं पुढे गेले की हे इथं फोटो लावलेले आहेत काही लोकांचे बाबासाहेबांसोबत जुने फोटो आणि दोन्ही भीतीकडे लावलेले आहेत. हे बघा असं
तर तुम्ही कधी आले पुण्यामध्ये तर इथं जाऊ शकता आईवडिलांना, या कोणी गावाकडचं आलं आपलं तर त्यांना हे दाखवू शकता. इथं पुस्तकं पण विकत भेटा. तुम्हाला पुस्तकं घ्यायचं असेल तर बाबासाहेबांची पुस्तकं पण विकत भेटून जातात. बाहेर घ्यायची गरज नाही. थोडा वेळ पूर्ण हॉलमध्ये फिरल्यानंतर आम्ही निवांतपणे थोडंसं बसले, कारण की इतर बी लोक बसलेले होते आणि जेवण केलं. मग अशी सुस्ती चढली आणि थंडगार लागत होतं एकदम. आई आणि आम्ही बसले दोघे मायले की थोडंसं. हे बघा बाहेर पाठीमागं पण लोक बसलेले होते, तर म्हणून आम्ही पण बसून गेले. थोडा वेळ बसल्यानंतर चला आता वरती जाऊया. तर मला तर अशी झोप येत होती, मी जेवण वगैरे केलं पोट भरतं. तर म्हटलं आता आले तर पहिले हे बघून घेऊ. तर लागले वरती जायला. आता वरती गेलीस की समोरच मस्त अशी सुंदर ही मूर्ती आहे आणि एक पिंपळाचं पान असं गोल गोल फिरत आहे आणि एक तांब्या वगैरे ठेवलेला आहे. तर ह्या एकदम समोरच आहे. चला आता या साईडनं, दोन्ही साईडनं जाऊ शकता तुम्ही. एका साईडनं जायचा रस्ता आहे, एका साईडनं उतरायचा रस्ता आहे. तर चला आता. ही काही भांडी अशी काचाच्या याच्यामध्ये ठेवलेले आहेत, काही फोटो लावलेले आहेत आणि ही पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि सर्व असं वरती पण सर्व सामान असं काचामध्ये ठेवलेलं आहे. असा कॅमेरा फिरवला मी थोडासा. खालती पण लोक बघा येतच राहतात पायाला, पण सुट्टीच्या दिवशी असं गर्दी राहते. आम्ही मधामध्ये गेले तर म्हणून एवढी काही गर्दी नव्हती. आजच्या 8-9 वर्षापूर्वी मी इथं आले होते. जेव्हा पुण्यात यांना जॉब लागले तेव्हा आम्ही आले होते. तर हे मला इथं घेऊन आले होते पहिल्यांदाच ज्या बघण्यासाठी. त्या टायमात मी जसं बघितलं होतं तसेच हे एक एक वस्तू तशी जशीची तशी दिसत आहे मला, सजून साजून आणि साफसुथरी काचामध्ये ठेवलेली. इथं वॉचमन वगैरे सर्व गोष्टीची सुखसुविधा केलेली आहे. धूळधाड प्रत्येक वस्तूवर काही बसलेली नाही आहे आणि खूप मस्त असं हे मेंटेन केलेलं आहे पूर्ण. मला खूप खूप आवडलं. कोणी आलं गावाकडचं तर त्यांना घेऊन यायचं, दाखवायचं प्रत्येक वस्तू बाबासाहेबाची बघण्यासाठी. बाबासाहेब कसे राहत होते, काय करत होते, काय वापरत होते, लोकांना खूप खूप हे राहते गावाकडच्या लोकांना स्पेशली. खाली आल्यानंतर हे मस्त नसा हा स्टॅच्यू दिसला, असं वाटलं की बाबासाहेब माझ्या समोरच बसले आहेत का. इथला सुंदर हा स्टॅच्यू आहे ना, तुम्ही पास आणि इथं तुम्हाला असं वाटेल की समोरच बसले आहे का. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही सीधे आतमध्ये घुसले आणि फोटो व्हिडिओ आईवडिलांचे काढत बसले. नंतर आमच्या एका बोर्डाकडे लक्ष दिलं की इकडे इथं जसं फोटो व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. मग आम्ही सगळे बाहेर येऊन गेले. तर मी तर पहिलेच कॅमेरा घेऊन बाहेर निघून गेले. इथं बाहेर हा एवढा ग्राउंड आहे ना, आणि सुंदर अशी गौतम बुद्धाची इतकी सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. सुंदर असं गार्डन आहे आणि मोठं एक लायब्ररी आहे मुलांच्या अभ्यासासाठी. आता जिथं बाबासाहेब म्हणजे पुस्तकं आणि लायब्ररी येतेच. त्यांना दिलं मी सोडून शानी आणि कॅमेरा घेऊन शानी येऊन मस्त असं निवांतपणे इथं बसली. आणि हे बघा किती सुंदर असं हे गार्डन आहे. मोठी जागा आहे. मस्त असे छोटे छोटे प्लांट लावलेले आहेत फुलाचे आणि खूप असं मेंटेन ठेवलेलं आहे. समोर अशी मोठी एक लायब्ररी दिसत आहे तुम्हाला. हे बघा मोठी लायब्ररी आहे ते. आणि इथं पण या झाडाखाली मुलं मुली अभ्यास करतात. आणि हे आले आहेत मला शोधत शोधत कुठं गेले म्हणून, आणि मी इथं येऊन झाडाखाली बसून गेले. आता आई वडिलांना मस्त त्या मूर्तीसमोर फोटो काढायचे आहेत, काही व्हिडिओ काढायचे आहेत. तर म्हटलं चला. तर त्यांना म्हटलं, आणि हे संग्रहालय आहे हे दिसत आहे तुम्हाला. तर आम्ही एका झाडाखाली बसून शानी म्हटलं चला आई बाबाचा आता गौतम बुद्धाच्या मूर्तीजवळ मस्त असं हे फोटो काढते. मी फक्त तोंडातूनच काढलं तर आमचे बाबा तुरु तुरु जाऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीजवळ निघाले जाण्यासाठी. तर आईला म्हटलं चल तू पण दोघांचा बी फोटो काढते. दोघांचा बी मस्त असा एक फोटो व्हिडिओ काढले, काही फोटो काढले. आता आमच्या आईला वाटते की फोटोच काढते का, पण आमचे व्हिडिओ बी काढण्यास चालू होते. छान मूर्ती आहे बघा, मस्त अशी मूर्ती आहे इथं. तसे आई वडील माझे हमेशा येत नाही, जसं वर्षातून 2-3 वर्षातून येतात इकडे पुण्याला, कारण की आम्ही दोघे बहिणी इकडेच राहतात. मग दोघीच्या पण भेटा होता. काही फोटो काढले, काही व्हिडिओ काढले, काही फोटो ॲड केले व्हिडिओमध्ये आठवणी राहण्यासाठी. तर तुम्हाला आमचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल माझा आईवडिलासोबत, तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. भरपूर असे फोटो काढले. गार्डन बघा किती सुंदर आहे. कुणी गावाकडचं आलं जसं स्पेशली विदर्भातलं तर त्यांना इथं घेऊन यायचं. तर हा माझा दुसरा टाईम होता इथं जायचा. तर काही दूर नव्हतं, घराजवळच होतं. तर बहीण म्हणे चला आईवडिलांना तिथंच घेऊन. इतर दुसऱ्या ठिकाणी पण जात होतं वॉटर पार्क या गार्डन म्हटलं इकडे तिकडे फिरायपेक्षा म्हाताऱ्या लोकांना कुठं न्यायचं, इकडे तिकडे पाणी वगैरे. तर मग आम्ही इथंच घेऊन आले दोघे बहिणी आईवडिलांना. तर तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. भरपूर असे फोटो व्हिडिओ काढले आणि आठवणी राहण्यासाठी मी केले आहे. तर त्याचे काही शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केले आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर. बाय.